नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ बनवायला भेटतो आहे, कारण बरेच टाईम झाला आपण व्हिडिओ काही बनवला नव्हता, कारण कामामुळे काही वेळ भेटत नव्हता. तर आता एक सुझुकीने राईड अरेंज केली आहे. त्या राईडसाठी आपण चाललो आहे. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट निमित्त आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता सुझुकीने एक राईड अरेंज केली आहे, ती आहे लोणावळ्याला ब्रेकफास्ट राईड, आणि त्याचा मीटअप पॉईंट आहे ओबरॉय मॉल. तर आपण चाललो आहे आता ओबरॉय मॉलच्या इथे. तर चला भेटू आपण राईडवरती. आणि ही आपली बाईक जी आता राईडसाठी रेडी आहे. आणि याने आज आपण सुझुकीची पहिली राईड करतो आहे, जी सुझुकीने अरेंज केली आहे. कारण याआधी पण सुझुकीने बऱ्याच राईड अरेंज केल्या, पण आपल्याला काही जाता आलं नाही. तर आज आपण सुझुकीची जी पहिली जी राईड आहे, म्हणजे माझी जी पहिली राईड आहे, ती मी आज चाललो आहे. निघेपर्यंत खूप उशीर झाला. टायमिंग दिला होता 5चा, 5:15 मला इथेच झाले. मीटअप पॉईंटला पोचायला अजून मला 10-15 मिनटं लागतील. आता पोचतोय कांदिवलीला. पावसाने मेहरबानी केली तर बरं आहे, कारण रेनकोट घातला नाही आहे. मीटअप पॉईंटला पोचून रेनकोट घालीन. रेनकोट घातल्यावर गरम खूप होतं, आणि पाऊस असा आहे की मध्ये मध्ये पडतो, मध्ये नाही पडत, मध्ये पडतो, मध्ये नाही पडत. एवढ्या सकाळी सकाळी पण गणपतीसाठी ट्रॉली घेऊन चाललेत. आज 15 ऑगस्ट आहे, गणपतीचं आगमन असेल. आणि हे बघा काय, टेम्पोच्या मागे पत्रा रोडवर घासतोय अक्षरशः. ते एखादा जर झटाकला निघाला, किती हे होऊ शकतं. टेम्पोवाल्यानं का पडलेली तर हाय नाही, एवढा घासतोय तरी तो बिंदास खेचत नेतोय. चला, आपला मीटअप पॉईंट पोचायला आलोय. 2 मिनटं लागतील अजून. 2 मिनटात आपण टच होऊ. ओबरॉय मॉलला खाली भेटायचं आहे. बघूया, खाली जाऊया. मीटअप पॉईंटला तर पोचलो आपण. दिसत तर नाही कोणी. थोडं पुढे जाऊन बघूया. साहेब आमचे बसलेत. चला तर मंडळी, शेवटी 5चा टायमिंगचे 6 वाजले निघेपर्यंत. कारण 2 रायडर आपले आले नव्हते, त्यामुळे थोडा थांबावं लागलं. ही एक विस्टॉम आणि एक ही जिक्सर.
त्यांच्यामुळे आपल्याला थोडा उशीर झाला. आपले तुषार साहेब पण कंटाळले बराच वेळ थांबून, कारण 5चा टायमिंग दिला होता आणि 6 वाजले. टोटल आपल्या 5 बाईक आहेत आणि 5 बाईक मधले 3 जण आम्ही आलो होतो, 2 जण बाकी होते. चला तर फायनली निघालोय. 2 जिक्सा, 3 जिक्सा, 2 विश्राम हा लाईनअप आहे. आणि इथून डायरेक्ट लोणावळा. वाशीचा ब्रिज, नवीन नवीन ब्रिज झालेला. जुन्या ब्रिजच्या बाजूचा ब्रिज नवीन वाला. आता सीबीडी चा जो ब्रिज आहे तिथपर्यंत पोहोचलो आहे. आपले रायडर्स गेलेत पुढे, बरेच रायडर्स निघालेत आज. पूर्ण रोड जाम आहे. काही जण मूर्खासारख्या गाड्यामध्ये लावून आडव्या लावून बसतात, अक्कल नाही. काय मतलब आहे गाडी क्रॉस लावण्याचा? आपला ग्रुप गेलाय पुढे, तर प्रयत्न करू पोहोचण्याचा. पाऊस पडून गेला इकडे, रेनकोट घालावं लागेल असं वाटतंय, कारण पाऊस अचानक आला तर पूर्ण भिजायला होईल. देवाची कृपा सकाळपासून पाऊस नाही पडलाय निघाल्यापासून. एकदम मुंबईच्या बाहेर पडलं, पाऊस पडला तरी काय फरक नाही पडत. हॅलो, हे काय ते मागे एक्सप्रेसवेच्या मागे. तुम्ही कुठे आहे? वाळे. पुढे थांबले की पुढे रनिंग कंटिन्यू आहे? हे इथे सिग्नल मुळे मी अडकलो आणि त्याच्यात हे कंटेनर मध्ये हे झाला होता ना, थांबला होता. हा, कुठे कुठे? वाळे म्हणजे आपला ह्याला पनवेल पर्यंत गेलात तुम्ही? पनवेल पर्यंत गेलात काय? हा, आलो आलो. स्टॉप रेकॉर्डिंग. आता लागलोय खंडाळा घाट. पाऊस होता त्यामुळे कॅमेरा हे करता नाही आला, कारण हा वॉटरप्रूफ आहे पण रेकॉर्डिंग नाही करू शकत, कारण त्याचा जो बॅटरी मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये माईकचं कनेक्शन आहे. त्यामुळे आता खंडाळा घाट सुरू झालाय. खूप सुंदर आहे, धुकं वगैरे, हिरवळ. पावसाळ्यातली पहिलीच राईड आहे माझी. आणि सुझुकीच्या म्हणजे सुझुकीने जी अरेंज केलं त्या पण पहिल्याच राईडला आलोय.
आपला ग्रुप कुठे गेला काय माहिती. थांबले नाहीत बहुतेक. रनिंग मध्येच आहेत. मस्त गारवा आहे. पाऊस पण नाहीये आणि गारवा पण छान आहे. वरती एकदम धुकं आहेत. मला बघायला भेटेल. सॉलिड धुकं आहेत. काय कशी चालवतात यार. लाल परी आरामात चालले. लाल परी आज मॅक्झिमम रायडर्स लोणावळ्याला आलेत राईडला. आपली विश्राम फर्स्ट टाइम खंडाळा घाटात. ऍडव्हेंचर बाईक वरती राईड करायची मजाच वेगळी. प्रत्येक ग्रुपचे रायडर्स प्रत्येक पॉइंटला थांबलेत त्यांच्या ग्रुपला हे करण्यासाठी. विठाई हे शिंगरोबाचं मंदिर खंडाळा घाटात लागतच. सॉलिड घाट आहे. सॉलिड एक नंबर. बाईक रायडिंग साठी एक नंबर घाट आहे. वेडी वाकडी वळणे घेत 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 सुंदर घाट आहे. आणि पावसाळ्याचा खूप हिरवळ आणि गारवा वगैरे खूप असतो इथे. वाव काय ग्रीनरी आहे यार. बऱ्याच टाइमापासून प्लॅन होता राईडला जायचं पण वेळ भेटत नव्हता कामातून, त्यामुळे जाता येत नव्हतं. आता हे सगळे एका लाईनीत गेलं तर बरं आहे. हे काय आहे? पूर्ण रस्ता ब्लॉक करून टाकलाय.
अवजड वाहनांना सक्त मनाई आहे. वाव, हे आहे धुक्यांचं माहोल. काय सॉलिड वाटतं यार. हे आपले लोक इकडे थांबले असेल तर बरं आहे. हा 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 हा. फुल धुक्यांचा माहोल आहे. छान वाटतंय. निंजा कावासाकी. ओ हो, काय भारी सीन आहे यार. आपले रायडर्स आहेत कुठे? कुठे स्टॉपच नाही झाले. हो, सॉलिड धुका आहेत. हीच तर मजा आहे खंडाळा घाटातली. मजबूत धुका आहे तिकडे. तुम्हाला दिसत असेल पूर्ण सफेद 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 सफेद, पूर्ण व्हाईट व्हाईट झालंय. हा, काय गारवा आहे यार. सॉलिड, एकच नंबर. हा, हे टायगर पॉइंट. या पॉइंट साठी बरीच लोक येतात. खालचं तर काहीच दिसत नाहीये, ना हायवे दिसत ना काय. पुढचा रस्ताच दिसत नाहीये. ओ माय गॉड, पुढचं काहीच दिसत नाहीये.
2 मिनिटं गाडी साईडला लावूया. ओला चला चला, ओला बाजूला चला. लोणावळ्यामध्ये आलं की हाच एक प्रॉब्लेम फेस करावा लागतो. ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक नाहीये, कसं आहे, सर्व राईट लेफ्टला जाणारे असतात. कुणाला चिक्की घ्यायची असते, कारण लोणावळा चिक्कीसाठी फेमस आहे, म्हणून तर बोलतात लोणावळा चिक्की. पुढे जाऊन जरा लोकेशन लावून बघावं लागेल, अजून किती लांब आहे लोकेशन चेक करावं लागेल. कारण लोणावळा तर आपण क्रॉस केलाय, तर आपल्याला अजून किती पुढे जायचं आहे ते बघावं लागेल. स्टॉप रेकॉर्डिंग. हा आहे लोणावळ्यामधला रोड, आतला रोड. इकडे या साईडला राईटला भुशी डॅम वगैरेला जायला रस्ता आहे, आणि हा आतून जातो, लोणावळ्यातून जातो रस्ता. बरेच रायडर्स ह्याच रोडने जातात. नो एंट्री. ओके ओके, नो एंट्री. स्टॉप रेकॉर्डिंग. हम्मा हम्मा. ते आलो आपण लोणावळ्याच्या ब्रिजच्या खाली. जो एक्सप्रेस वे लागायचा ना, तो एक्सप्रेस वे आपल्याला देत नाहीत जायला. आतल्या रस्त्याने पाठवतात लोणावळ्यामधून, टायगर पॉइंट वरून, नंतर डायरेक्ट निघतो इथे. आणि इथे एक ना ती गाडी आहे, कुठे गेली ती, आयशा बंगलो. तिथे म्हणतात भूत आहे, आणि ती गाडी याची आहे, रोल्स रॉयलची आहे. याच रोडला कुठेतरी आहे, आणि ते एवढं फेमस झालंय की बरेच लोक, हा बघा इथे आहे, हे बघा, हे एक जण जाऊन आतमध्ये बघतोय त्या गाडीला. ती गाडी एवढी फेमस झाली आहे, आणि तो बंगला पण. हा आहे मुंबई पुणा एक्सप्रेस वे. त्याच्या बाजूच्या रोडने आपण चाललोय लोणावळ्यामधून. हा समोर जो रोड जातो ना, हा समोर, हा भुशी डॅमला जातो. कारण मी एकदा गेलो होतो या रोडने. रेल्वे क्रॉसिंग लागते त्या रोडला. थोडा वेळ लागेल अजून पोचायला, 8:30 व्हायला आलेत, अजून थोडा वेळ लागेल. शीतल ढाबा, जो सुझुकीने अरेंज केलंय राईड, शीतल ढाबा जो लोणावळ्याच्या पुढे आहे थोडा, त्या ढाब्यावरती सगळे रायडर्स येणार आहेत मुंबईमधले.
तर तिथे जाऊन आपल्याला थांबायचं आहे. ब्रेकफास्ट राईड असल्यामुळे तिथे जाऊन ब्रेकफास्ट करायचं आहे. हे लोणावळ्यामध्ये आलं की हे असं असतंच. ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग साठी कुठूनही गाडी काढावी लागते. जर तुमच्याकडे पण ऑफ रोडिंग बाईक असेल तर खड्डे वगैरे विसरून जा, कारण ऑफ रोडिंग गाडी त्यासाठीच तर आहे. चला पुणे एक्सप्रेसवे ब्रिजच्या खालून चाललो. जुना हायवे, मुंबई पुणे जुना रोड, ओल्ड पुणे मुंबई हायवे. इथून काही अंतरावरती आहे इथे टच केले वाटतं कुणीतरी, कुणाला तरी टेम्पोवाल्याने टच केली. टेम्पोवाला बोलतो जाऊ दे. मोठ्या रोडवर छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. लोणावळा सिटीमध्ये आल्यावरती असंच. बाबा काय एवढी जागा असताना काढत नाही तुम्ही लोक. चला टोल आला, टोल मुंबई पुणे हायवेचा जुना टोल. इथून एकविरा देवीचं मंदिर थोड्याच अंतरावर आहे. तर आपण तिथपर्यंत चाललोय की त्याच्या पण पुढे चाललोय काय माहिती. इथे काहीतरी झालंय. काय झालंय बाबा नक्की. सर्व बायकर ग्रुप पुढे गेलाय, त्यामुळे गाड्यांना थोडं स्टॉप केलं होतं थोड्या वेळासाठी. वाव काय सिनेरी आहे, एकच नंबर, लय भारी. हे बघा हा बायकर ग्रुप आहे त्यांचा. हा पूर्ण बायकर ग्रुप आहे. हा भारी सीन आहे ना. अशा बाईक राईड करायला लय मजा येते. शीतल ढाबा आला आपला, शीतल ढाबा. हाँ कोणता? नहीं अपना एसपी सुजुकी, एसपी एसपी. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा
हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधितरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन जन मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे चला तर मंडळी, झाला की ब्रेकफास्ट राईड झाली सुझुकीची. आता निघालोय लोणावळ्यात आहे. कॅमेऱ्याची बॅटरी थोडी डेड झाली होती, आता चार्ज झाला आहे, त्यामुळे थोडा व्ह्यू दाखवू शकतो. ट्रॅफिक खूप होती लोणावळ्याची. लोणावळा सिटीमध्ये ट्रॅफिक असतेच. वाव, काय धुका आहेत तलावात. मस्त फाउंटन वगैरे. आता पुढे येईल टायगर पॉइंट. जाताना जिथे धुका होती येताना पण तिथे धुका आहेत. रिटर्न मॅक्झिमम लोक ह्याच पॉइंट साठी येतात लोणावळ्याला, आणि मग आतमध्ये जाऊन चिकी वगैरे घेतात. आतमध्ये पण बरेच पॉइंट आहेत, पण चालता फिरता येता जाता लागणारा जो पॉइंट आहे तो हा टायगर पॉइंट. मंकी पॉइंट बोलतात, टायगर पॉइंट बोलतात. इथे दिवसभर धुका असतात पावसाळ्यात. गाई गुरं आलेत रस्त्यावर. त्यामुळे रस्ता ब्लॉक करून ठेवलाय. वाव, अमेझिंग. काय सुंदर व्ह्यू आहे यार. दोन्ही बाजूने हिरवळ आणि मध्ये धुक्यांची चादर. इथून खाली तर काहीच दिसत नाही, पूर्ण सफेद सफेद, व्हाईटम व्हाईट. संडे राईडला किंवा ब्रेकफास्ट राईडला इकडे लोणावळ्याला येण्यासारखं हेच एक पॉइंट आहे, जे पटकन येऊन पटकन जाता येतं. खाली बघितलं तर काहीच तुम्हाला दिसणार नाही, काहीच नाही. असं वाटेल स्वर्गात आहे. इतकं पूर्ण व्हाईटम व्हाईट झालंय खाली. आता घाट उतरायला सुरुवात केली आहे, खंडाळा घाट. निसर्गाचं हे रूप बघितलं नाही तर काय बघितलं. निसर्गाची ही हिरवळ बघण्यासाठी किती लोक येतात लांबून लांबून. एक वरती जायला होतं, ते आता बंद झालं. आता बरीच लोक वरती चढून जायचे.
बरेच रायडर्स इथपर्यंत येतात, व्ह्यू एन्जॉय करतात आणि निघून जातात. वन डे रिटर्न पाहिजे असेल तर लोणावळा बेस्ट आहे. म्हणजे सकाळी लवकर यायचं, अर्ली मॉर्निंग, दुपारपर्यंत व्ह्यू एन्जॉय करून संध्याकाळच्या आत घरात. वाळवंटातलं उंट लोणावळा खंडाळ्याच्या घाटात आणून ठेवलंय. ऑगस्ट असल्यामुळे एकाच दुसऱ्या बाईकवर आपल्या देशाची शान, देशाचा झेंडा दिसतोच. फक्त तो व्यवस्थित सांभाळता आला पाहिजे. काय एखादा उडून निघून रस्त्यावर पडून जातो. वाव, काय गारवा आहे इकडे, एक नंबर. पाऊस पण असा नाही धो धो, एकदम बारीक रिमझिम चालू आहे. रिमझिम पावसामध्ये बाईक चालवायला मजा येते. धो धो पावसात काहीच दिसत नाही. रिटर्न पाहिजे असेल तर लोणावळा बेस्ट आहे. म्हणजे सकाळी लवकर यायचं, अर्ली मॉर्निंग, दुपारपर्यंत व्ह्यू एन्जॉय करून संध्याकाळच्या आत घरात. वाळवंटातलं उंट लोणावळा खंडाळ्याच्या घाटात आणून ठेवलंय. ऑगस्ट असल्यामुळे एकाच दुसऱ्या बाईकवर आपल्या देशाची शान, देशाचा झेंडा दिसतोच. फक्त तो व्यवस्थित सांभाळता आला पाहिजे. काय एखादा उडून निघून रस्त्यावर पडून जातो. वाव, काय गारवा आहे इकडे, एक नंबर. पाऊस पण असा नाही धो धो, एकदम बारीक रिमझिम चालू आहे. रिमझिम पावसामध्ये बाईक चालवायला मजा येते. धो धो पावसात काहीच दिसत नाही. मान्सूनची पहिली राईड. हे काय लोक रस्त्यामध्ये थांबून ना ट्रॅफिक पण जाम करून टाकतात. अगोदरच रस्ता छोटा असतो, त्यात घाटात आहे, आणि त्या घाटात रस्त्या गाड्या बंद करून थांबतात मूर्खासारखे. काय अर्थ आहे का? 2 लेनची जागा आहे का? हे असं मध्ये येऊन उभं राहणं, याला काय अर्थ आहे का? हा, येड्याचा बाजार नुसते, अक्कल नाही का? उगाच घाई करतात विनाकारण, येणाऱ्याला पण जागा ठेवत नाहीत.
काय मतलब आहे जाम करून, बिना मतलबचं जाम करायचं. प्रत्येक ची गाडी गरम होऊन हीट होऊन ओव्हरहीट होऊन खाली हे झाले. अरे जायला जागा ठेव, जरा जायला जागा ठेव. सगळंच असं कसं करून कसं चालेल. जराही जागा ठेवायला मागत नाहीत. चला फायनली लागलो रोडला. प्रत्येक गाडीची बॅटरी, कुणाचं इंजिन गरम झालंय, कुणाची क्लच प्लेट जळले. क्लच प्लेटची वाट लावायची असेल तर इकडे या. चांगल्या चांगल्या नवीन नवीन गाड्या होत आहेत, बंद पडत आहेत. कुणाला काय सांगून उपयोग आहे का? जो तो आपापल्या पद्धतीने हे करणार.